इकडे वीज स्वस्त होणार आहे. महावितरणचा प्रथमच वीज दर कपातीचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. येत्या 5 वर्षात प्रथमच घरगुती वीज दर 23% घटणार आहे. भविष्यामध्ये 15 ते 16 हजार मेगावॅट वीज सौर ऊर्जेमधून तयार केली जाणार आहे. औष्णिक विजेच्या ऐवजी सौर ऊर्जेमधून विजेवरती महावितरणचा भर असणार आहे. नव्या प्रस्तावानुसार 100 युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. तर महावितरणच्या वीज ग्राहकांसाठी ही गुड न्यूज आहे. महावितरणनं वीज दरातल्या कपातीचा प्रस्ताव वीज नियामक आयोगापुढे पाठवलेला आहे. पुढची 5 वर्षे टप्प्याटप्प्यानं वीज दर कपातीचा हा प्रस्ताव असणार आहे. काय आहे हा प्रस्ताव पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमामधून. तर युनिट आपण बघतोय 1 ते 100 युनिट पर्यंत सध्याचे दर आहेत 5 रुपये 14 पैसे. तर 2025-2026 मध्ये 4 रुपये 37 पैसे होणार आहे. म्हणजे वीज स्वस्त होणार आहे. त्यासोबतच 101 ते 300 युनिट वापरले तर आधी 11 रुपये युनिटनुसार पैसे आकारले जात होते, ते आता 11 रुपये 14 पैशांनुसार वापरले जातील. त्यानंतर 301 ते 500 युनिट पर्यंत वीज वापरली तर 15 रुपये 60 पैसे आतापर्यंत दर आकारला जात होता, तो आता 15 रुपये 49 पैसे या दरानं आकारला जाईल. आणि 500 पेक्षा जास्त युनिट वापरले तर 17 रुपये 76 पैसे असा सध्याचा दर आहे, तो 17 रुपये 63 पैशांवरती होणार आहे. आणि आता 2026 आणि 27 मध्ये हे दर कसे असतील ते सुद्धा आपण बघतोय. 2026-27 मध्ये 1 ते 100 युनिटसाठी हा दर 4 रुपये 13 पैसे असणार आहे. 101 युनिट पासून 300 युनिट पर्यंत 11 रुपये 35 पैसे असणार आहे. 301 युनिट पासून 500 युनिट पर्यंत जर वीज वापरली तर 15 रुपये 37 पैसे दर असेल. आणि त्यासोबतच 500 पेक्षा जास्त युनिट जर तुम्ही वापरले तर 17 रुपये 63 पैसे प्रति युनिटनुसार पैसे आकारले जातील. आणि आता 27-28 मध्ये आणखी हे दर कमी होतील. ते कसे? तर 1 ते 100 युनिट पर्यंत वापरले तर फक्त 3 रुपये 38 पैसे आकारले जातील प्रति युनिटसाठी. 101 ते 300 युनिट वापरले तर 11 रुपये 53 पैसे. 301 ते 500 युनिट वापरले तर 15 रुपये 58 पैसे. आणि 500 पेक्षा अधिक युनिट वापरले तर 17 रुपये 89 पैसे हे युनिट प्रति युनिटनुसार पैसे आकारले जातील. म्हणजे फक्त 1 ते 100 युनिटच्या आत जर वापरले तर त्यांनाच यामध्ये मोठा फायदा होणार आहे. पुढे 28-29 मध्ये आणखी फायदा होईल की 100 युनिट पर्यंत वीज वापरली तर 2 रुपये 52 पैसे. 101 ते 300 युनिट पर्यंत वीज वापरली तर इथे मोठी कपात आहे, 9 रुपये 55 पैसे एवढाच दर आकारला जाईल. त्यासोबतच 301 ते 500 युनिट वापरले तर 15 रुपये 32 पैसे. आणि 500 पेक्षा अधिक युनिट वापरले तर 16 रुपये 69 पैसे प्रति युनिटनुसार दर आकारला जाईल. 4थ्या वर्षांनंतर हे दर आणखी कमी होतील. त्यानंतर आपण बघतोय 2029-2030 मध्ये 100 युनिट पर्यंत 2 रुपये 20 पैसे. 101 ते 300 युनिट पर्यंत 9 रुपये 30 पैसे. 301 ते 500 युनिट पर्यंत 15 रुपये 29 पैसे. तर 500 पेक्षा अधिक युनिट वापरले तर मात्र 17 रुपये 24 पैसे या युनिटनुसार दर आकारले जातील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.